हाय नमस्कार. तर चला सर्व यूट्यूबच्या ताईंनो, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला आज मी इथं बनवून दाखवणार आहे तुम्हाला बोकडचं मटण. तर बघा मुलगी येते सुनबाईला घेऊन. सुनबाई गेली होती तिथं, तर तिला पोचवायला येते. नातवंडसुद्धा आलेली आहे. तर त्यांच्यासाठी मटण बनवते. मुलगी तर काय खात नाही मटण, पण घरचे आणि नातवंडे खातात. त्यांच्यासाठी मी मटणची भाजी इथं बनवते. तर बघा गॅस पेटवून मी इथं कुकर ठेवला आहे. कांदे टाकले, टमाटे टाकले, जिरं टाकलं आणि छान मस्त आपल्याला हे सर्व काही छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. तर चला साईडला मी इथं गरम पाणी पण ठेवलेलं आहे आणि मटणसुद्धा मस्तपैकी 3 पाण्याने मी इथं धुवून घेतलेलं आहे आणि हे चौथं पाणी इथं बादलीमध्ये टाकलेलं आहे आणि हे मटण आपल्याला आता इथं परतून घ्यायचे आहे. तर टमाटे कांदे छान परतवले गेले. हे मटणसुद्धा मी इथं परतवायला टाकते. तर बघा इथं आपल्याला आता थोडीशी हळदसुद्धा टाकून घ्यायची. हळदसुद्धा आपल्याला मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे मी. हळद आणि मीठ आपल्याला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याने काय असतं ना, आपले पीस असतं ना त्यांच्यामध्ये छान चव उतरते. त्यासाठी मी आहे ना शिजायच्या टायमालाच मीठ टाकून देते. तर चला आता साईडला गरम पाणी ठेवलेले ते सुद्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला आता इथं मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर बघा मी इथं गॅस पेटून जाळी ठेवली. त्याच्यामध्ये 3 कांदे, 1 टमाटा, 1 लसणाची कांडी, थोडासा अद्रकचा तुकडा असं सर्व काही इथं भाजायला ठेवून दिलेलं आहे. आणि हे सर्व काही मस्त छान असं मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे मी. हे बघा तुम्ही बघू शकता छान मस्त भाजलं गेलेलं आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. ते गार होतं तोपर्यंत इथं मी भात लावून दिलेला आहे. आज तर पातेल्यामध्येच भात लावलेला आहे मी, कारण कुकरमध्ये मटण शिजतं आहे आणि एक कुकरची शिट्टी माझी खराब झालेली. त्यासाठी मी पातेलीमध्ये थोडाच भात लावायचा होता, तर पातेलीमध्येच लावून दिलेला आहे. तर आता बघा असा लसूण भाजून घेतला का त्याची भाजी तर खूप छान चव येते भाजीला. पण लसूणसुद्धा छान मस्त असं पटकन निवडला जातो. आणि आता इथं मी मसाला वाटून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे मी सर्व काही मसाला इथं तयार करून घेतलेला आहे. लसूणसुद्धा निवडून झाले. चपात्यासुद्धा करून झाल्या माझ्या इथं. सर्व काही असं मी निवडून घेतलेलं आहे. कांदासुद्धा आपल्याला असं टमाटासुद्धा कांदासुद्धा वरची साल अशी काढून घ्यायची आहे आपल्याला. आणि हे बघा सर्व काही लसूण वगैरे सर्व काही निवडून अशा प्रकारे निवडून घेतलेलं आहे. तर चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मी. आता हे मटणसुद्धा आपलं शिजून गेलेलं आहे. मी साईडला ठेवते आणि इथं भाताचं पातेलं ठेवते. तर चला हे बघा आता मी वाटून घेणार आहे. हे सर्व काही मस्त अद्रकचे पण तुकडे करून घेतले मी आणि छान मस्त असं वाटून घेणार आहे. किचनवरचा पसारासुद्धा मी लगेचच्या लगेच आवरत असते, कारण की स्वयंपाक करताना घाण तर होतच असते. हे सर्व काही आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आणि अशा प्रकारे मसाला आपल्याला वाटून घ्यायचे. थोडं जिरं टाकलं, चटणी टाकली
2 चम्मच मसाला टाकला, 1 चम्मच आणि थोडं धना पावडर. हे सर्व काय टाकून घेतलं. आता वाटून घेणार आहे मी. थोडंसं पाणी टाकून वाटण करून घ्यायचं आहे. तर चला अशा प्रकारे तर चला आता मी कढई ठेवली. आपल्याला इथं 2 ते 3 पड्या तेल टाकून घ्यायचे. छोटी पडी आहे माझी, तर त्यासाठी आता मी इथं मसाला टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी असं परतून घेणार आहे. आणि छान मस्त भाजल्यामुळे मसाला आपल्याला जास्त परतवायची काही गरज पण नाही आहे. कांदे टमाटे छानच भाजून झालेले. आता छान मस्त असं परतून झालेलं आहे.